तुमच्या सभेला पण आले होते मॅडम, तिथे पण मी तुम्हाला भेटले होते. आम्ही लढणे की जिम्मेदारी नाही, ऑपरेशन हो मुलं डिस्टर्ब होतात रडल्यामुळे आई रडली की मुलं किंवा तिचा चेहरा बघतो. मी हॉटेल व्यवसाय करते, संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत हॉटेलवर उभी असते. इथं स्वतःला कुठे गेले ते त्यांच्याकडे आता जॉब नाही त्यांच्याकडे, जागा नाही. जागा झाल्यावर तुम्ही जाहिरात कसं कळलं? नाही जागा मोकळ्या झाल्या नाही, पण जागा असली ना आपल्याला कळायला तर पाहिजे जागा आहे. पण मग प्रोसेस असेल ना काहीतरी. नाही असं नाही. आता कसं म्हणजे आता सिरमला जागा निघाल्या ना, त्या वेबसाईटवर आम्हाला कळतं की जागा निघाल्या. तर इथल्या जागा निघालेल्या आम्हाला कसं, आम्हाला म्हणजे मला काय, ज्याला कामाची इच्छा आहे त्याला कसं कळतं. यांनी काम केलेलं आहे मला सगळं माहिती आहे. दीड दोन वर्ष आपण फक्त नाही, पण जागा निघालेली आम्हाला कसं कळणार? एजन्सी जाहिरात करते का? मग एजन्सी जाहिरात करते का? 5 महिने झाले मी त्या सरांच्या नाही, पण जाहिरात कधीतरी जागा निघाली जाहिरात द्यायला पाहिजे. पण जाहिरात नाही करत. 1 लाख फिक्सची जागा नाही म्हटलं तर शिपाई किंवा कक्षसेवक म्हणून पण चालेल. मला माझ्या पोरीचं ऑपरेशन केलं, मी 2 लाख रुपये खर्च केले. तिच्या पोटाला कळायचं लगा. मी सरांकडे पण आले होते, सर म्हणजे जागा नाही. त्या सरांकडे मी 5 महिने झालं जाते, 5 महिने. तिथं पण बघितलं, पण हिला सोडून मला कंपनीत जाता येत नाही ना. हे कसं 10 ते 5 आहे, कुणापाशी तर सोडून मला नाही. पण कंपनी 4 ते 5 मी करून देते ना. चालेल. हा स्पेशल केस तुमच्या सभेला पण आले होते मॅडम, तिथे पण मी तुम्हाला भेटले. आम्ही लढणे की जिम्मेदारी नाही, ऑपरेशन हो मुलं डिस्टर्ब होतात रडल्यामुळे आई रडली की मुलं किंवा तिचा चेहरा बघतो. मी हॉटेल व्यवसाय करते, संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत हॉटेलवर उभी असते. इथं स्वतःला बाळाला डिस्टर्ब करू नका, रडू नका. ती मुलं डिस्टर्ब होतात. माधुरी निगोल या युवतीला मेडिकल कॉलेज येथे जागा असून देखील कामावर घेतलं जात नव्हतं. अशा समस्या सुप्रिया सुळे यांच्याकडे रडून मांडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. यावेळी सुप्रिया सुळेंनी त्या युवतीला धीर देत तिचं सांत्वन केलं. त्या युवतीला एक लहान मुलगी आहे, मला कामाची गरज आहे, मी या मुलीची काळजी कशी घेईल असं म्हणत तिने सुप्रियासमोरच हंबरडा फोडला. सुप्रियाताईंनी देखील जागीच कारवाईचे आदेश देत त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.